संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा प्रश्न उभे करून सरकारला घेरला आहे। महाराष्ट्र सरकारने जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर ओबीसी समाज हा राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय। पाहूयात। माझी सगळ्या लोकांना विनंती आहे, माननीय छगनरावजी भुजबळ असतील, पंकजाताई मुंडे असतील, दत्तामामा भरणे असतील, जयकुमार गोरे असतील, आमचे गोपीचंद पडळकर असतील, आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील, तुम्ही जर ओबीसीच्या बाजूने नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असं ना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण। मी खूप जबाबदारीने बोलतोय, महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे। कारण या ओबीसीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा, गावगाडा चालवणारा, व्यवस्था चालवणारा, गेल्या 400-500 वर्षापासून महाराष्ट्राची रणनीती ठरवणारा, उपजाऊ जमिनीची धारणा करणारा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून कारखान्यांपासून वेगवेगळ्या डीसीसी बँकांपर्यंत या महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख असणारा मराठा समाज जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाला तर गावगाड्यातल्या बलुत्यांनी, आलुत्यांनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुठं जायचं हा जर प्रश्न या ओबीसीच्या नेत्यांना विचारता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचा नैतिक अधिकार, कारण तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आहात। भरणे मामा असोत की बावनकुळे असोत, पडळकर असोत की जयकुमार गोरे असोत, तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये निवडून गेलात आणि तुम्हाला मतं दिली कुणी याची थोडी जर चाड असेल तर तुम्ही हा प्रश्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।